आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। इम्तियाज जलील पुन्हा एकदा निवडून येणार नाहीत असं भागवत कराड यांनी म्हटलं। चंद्रकांत खैरे यांचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे असं वक्तव्य कराड यांनी केलं आहे। छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीच जिंकणार असा दावा भागवत कराड यांनी केला आहे। छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदे गट की भाजप लढवणार हा विषय नाही, तर ही जागा महायुती म्हणून लढवणार असं भागवत कराड यांनी म्हटलं आहे। स्वतः भागवत कराड या जागेसाठी इच्छुक आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची तयारी करताय। उद्या अमित शहांची सभा आहे। उद्या अमित शहांची सभा म्हणजे भारतीय जनता पार्टी ही जागा लढवणार हे निश्चित आहे। 2024 अर्थात प्रधानमंत्री मोदी साहेबांची तिसरी टर्म म्हणून सर्व आम्ही देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेलो आहोत आणि आमचं ध्येय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये 370 जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि 400 जागा इंडियाच्या जिंकायच्या। आता मी ज्या शहरातून येतो त्या शहर आहे छत्रपती संभाजीनगर। दुर्दैवानं मागच्या वेळेस या शहरातून इम्तियाज जलील नावाचे सद्ग्रस्त लोकसभा सदस्य झालेले आहेत, MIMचे सदस्य आहेत, पण यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना हरवणं आणि ही जागा महायुतीला घेणं हे आमचं काम आहे। मागच्या 5 वर्षापासून आम्ही या कामाला लागलेलो आहे आणि आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आमची तयारी बघूनच की काय इम्तियाज जलील खुद्द म्हणतात मी मुंबईला जाणार, तर माझ्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत। मुंबईत जा आणि परत तिथे एकदा आपटून या। ते मुंबईला जातील, आपटून येतील, मात्र इथं तुमच्यासमोर एक आव्हान असणार आहे, ते म्हणजे चंद्रकांत खैरे यांचं। माजी खासदार संभाजीनगरचे चंद्रकांत खैरे सुद्धा माननीय उद्धवजी सेना यातर्फे उभा राहणार असं आम्ही ऐकतोय। माझा त्यांना एक प्रश्न आहे की 20 वर्षामध्ये एक ठळक काम चंद्रकांत खैरे यांनी केलेलं दाखव संभाजीनगरच्या विकासासाठी, आणि मी त्यांच्याशी कधीही चर्चा करायला तयार आहे की संभाजीनगरच्या विकासासाठी आपण काय काम केलं हे काही काम नाही, फक्त गोडगोड बोलणं याच्यापेक्षा दुसरं काही काम नाही। म्हणून एक माजी खासदार गोड तरी बोलतात का? ते आता गोड पण बोलत नाहीत, मी ऐकलं ते सगळ्या कार्यकर्त्याशी भांडणं करतायत, विशेषतः त्यांचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे यांच्याशी किती झगडा आहे आपल्याला माहीत आहे। म्हणून चंद्रकांत खैरे हा विषय संपलेला आहे आमच्याशी। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।